नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि हर हर महादेव. सो आत्ता वाजले 4. एवढ्या सकाळचं लवकर उठून आम्ही निघालो क्षेत्र महाबळेश्वरला स्नानासाठी. क्षेत्र महाबळेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. तिथे पंचगंगा मंदिर महाबळेश्वरमधील सर्वात मोठं मंदिर आहे आणि भरपूर लोक येतात इथे. आणखी भरपूर गोष्टी आहेत त्याबद्दल. पंचगंगा मंदिर हे पंचक्षेत्रामधील एक येतं आणि महाबळेश्वरमध्ये असल्यामुळे आमच्या खूप जवळ आहे. सो आम्ही सगळे निघालो 4 वाजता महाशिवरात्रीनिमित्त स्नानासाठी. त्याच्यामुळे चला, थंडी खूप आहे, चला बघूया. 4:30 पर्यंत आम्ही क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पोहोचलो होतो. तसं पाहायला गेलं महाबळेश्वरमधील लोकप्रिय मंदिरांच्या यादीत पंचगंगा मंदिर हे एक असे पवित्र आणि दिव्य स्थळ आहे जे त्याच्या धार्मिक महत्त्वामुळे पर्यटकांसाठी मोठी गर्दी आकर्षित करते. हे एक आश्चर्यकारक प्राचीन स्मारक आहे जे कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री, गायत्री या 5 जलस्रोतांच्या संगमावर बांधले गेले आहे. या नद्यांचे पाणी मिसळते आणि गौमुखाच्या मूर्तीतून बाहेर पडते, जे या मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. असे मानले जाते की लोक हे पाणी त्यांच्या पाण्याच्या बाटलीत भरतात आणि इतर धार्मिक विधींमध्ये वापरण्यासाठी ते त्यांच्या घरी परत आणतात. या पाण्याची शुद्धता अशी आहे. तसं पाहायला गेलं तर क्षेत्र महाबळेश्वर हे क्षेत्र आपल्याला माहीत आहे 16व्या शतकापासून अगदीच उदयास आलेलं आहे. राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतला ही क्षेत्र महाबळेश्वर या पावन पुण्यभूमीमध्ये झाली होती. आता आम्ही निघालो होतो क्षेत्र महाबळेश्वरच्या या पहिल्या मंदिरात, पंचगंगा मंदिरात. खरं तर खूपच गर्दी होती. आम्ही आतमध्ये निघालो होतो, पाहत होतो की गर्दी आहे की नाही. मी सांगितल्याप्रमाणे त्या कुंडामधून 5 नद्यांचं पाणी हे येत असते आणि त्याच्यासमोरच 2 ठिकाणी एक कृष्णामाई मंदिर आहे जिथे भगवान विष्णूची मूर्ती आहे आणि गणेशाची मूर्ती या मंदिरात तुम्हाला पाहायला मिळते. खूपच पवित्र ठिकाण आहे. पंचगंगा मंदिरातून अंघोळ करून आम्ही सगळे आता बाहेर निघालो होतो श्री महाबळेश्वर मंदिराकडे. केस ओले असतील, कळत असेल. नहीं, मैं बहुत फोटो निकाल चुके पहले. आता आमचं स्नान झालेलं आहे. आता मी गेलो घरी. याच्यानंतर तुम्हाला कळत असेल तर आज काय स्पेशल ब्लॉग आहे. सो आज आपला आहे 2nd ब्लॉग, महाशिवरात्री स्पेशल. आता आम्ही सगळे निघालो आहे महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. महाबळेश्वरमध्ये हे जे होतं ते पंचगंगा मंदिर होतं जिथे 5 नद्यांचा उगम होतो. आता पुढचं जे आहे ते महाबळेश्वर मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. तर तिथं दर्शन घेऊन आम्ही निघणार घरी आणि नंतर पुन्हा परत येणार यात्रेसाठी. डोंट माइंड, त्यांच्या गप्पा चालतात. इथून आम्ही आलो श्री महाबळेश्वरच्या मंदिरामध्ये. आज महाशिवरात्री निमित्त या मंदिराची अगदी सुबक अशी रोषणाई केली होती. त्याचप्रमाणे खूप सुंदररित्या रांगोळी याने सजवलेलं होतं मंदिर. एवढी मोठी लाईन असल्यामुळे भाविकांसाठी इथे मंडपाची उभारणा केली होती जेणेकरून भाविकांना उन्हामुळे त्रास होऊ नये. तिथून आम्ही निघालो घरी. आता पूर्णपणे शांतता झाली होती. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आता आम्ही रेडी होऊन निघालेलो आहोत इथे महाबळेश्वरमधल्याच महादेवाच्या दर्शनासाठी. महाबळेश्वरमध्ये टोटल असे 3-4 टेम्पल्स आहेत. सो आज इथले दर्शन घेणार पहिलं, त्याच्यानंतर पुन्हा आम्ही क्षेत्र महाबळेश्वरला जाणार आहोत. सो पहिलं आम्ही जाणार आहोत वरती एक एव्हरशाईन हॉटेल म्हणून आहे, त्याच्यासमोर जुनं महादेवाचं मंदिर आहे स्वयंभू, त्या मंदिराला. आणि तिथून नंतर मार्केटमध्ये 2 आहेत. सो तिथे येऊन
थोडा वेळ घरी रेस्ट करून नंतर आम्ही पुन्हा जाणार आहोत क्षेत्र महाबळेश्वरला पंचगंगा मंदिराचं पुन्हा दर्शन घेण्यासाठी. चला चला मग आपण सगळे भेटूया मंदिरात. या मंदिरामध्ये मी खूपच वर्षांनी आले होते. मी काही वर्ष महाबळेश्वरमध्ये नसल्यामुळे इथे झालेल्या बदलांपासून मी खूपच वंचित होते. पण खूप छान वाटलं हे मंदिर इतकं सुंदर झालेलं पाहून. हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे आणि आम्ही ज्यावेळेस शेवट पाहिलं होतं या मंदिराला, हे अगदीच छोटं आणि आतमध्ये एका जंगलात होतं. त्या ठिकाणी जायलाही अगदी सुटसुटीत वाट नव्हते, दगडातून जावं लागत होतं. पण आता या मंदिराची खूपच सुंदर अशी रचना केलेली आहे. दगडाचे पूर्ण मंदिर त्यांनी बनवलेलं आहे. पूर्ण सेफ्टी अशी या मंदिरामध्ये आहे. आम्ही एवढ्या उन्हातून येऊन गर्दीतून आता निघालो होतो मंदिरामध्ये. खूपच प्रसन्न वातावरण होतं या ठिकाणी आणि इतक्या लोकांची गर्दी पाहून खूप छान वाटत होतं. मंदिराला अगदी सुंदरपणे सजावटही केलेली होती आणि त्याचप्रमाणे भाविकांची मात्र खूपच गर्दी होत होती. आत्ता आम्ही निघालो होतो क्षेत्र महाबळेश्वरला पुन्हा. रस्त्यातून पुन्हा त्याच ह्याच्यावर निघालो होतो पुन्हा क्षेत्र महाबळेश्वरला यात्रेनिमित्त. खरं तर पाहायला गेलं तर पंचगंगा मंदिराबद्दल उत्पत्ती कशी झाली याबद्दल खूपच रंजक कथा आहेत. एक रंजक कथा अशी जी मी ऐकलेली होती ती म्हणजे आख्यायिकांनुसार एकदा भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा आणि भगवान शिव यांनी महाबळेश्वरमध्ये यज्ञ करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यावेळी यज्ञपूर्तीसाठी भगवान ब्रह्मा हे देवी सावित्रीसोबत बसणार होते यज्ञामध्ये. परंतु त्यांना काही कारणास्तव उशीर झाला आणि त्यामुळे त्यांनी इंद्रदेवांना सांगितलं होतं की एखादी कन्या शोधून आणा. त्यांनी गायत्री या नावाची कन्या तिथे आणली आणि त्यांच्याशी विवाह करून ब्रह्मदेव हे यज्ञाला बसले होते. परंतु सावित्री देवी ज्यावेळेस त्यांनी ते पाहिलं, त्यांनी क्रोधामध्ये सर्व त्रिदेवांना श्राप दिला की ते सर्वजण नद्यारूपी या ठिकाणी राहतील, परंतु गायत्री आणि सावित्री या मात्र त्यांच्याच नावानुसार या ठिकाणी वसलेले आहेत. सो फायनली आम्ही क्षेत्र महाबळेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि सकाळीच आमचे 2 मंदिराचे दर्शन झालं होतं. पंचगंगा आणि महाबळेश्वरच्या मंदिराचं दर्शन सकाळीच झालं होतं आणि आता आम्ही निघालेलो आहोत कृष्णामाई मंदिरामध्ये. आता आम्ही तिघी निघालोय कृष्णामाई मंदिराकडे आणि थोडेफार फोटोज करून तुम्हाला तिथली सिनरी, खूप सुंदर सिनरी आहे आणि त्याच्याबद्दल थोडीफार माहिती पण मला जितकी माहिती आहे तितकी मी नक्की सांगेन. मी पोचलो होतो कृष्णामाई मंदिरामध्ये. हे आहे यादव कुळातील मंदिर. याची रचना ही यादवकालीन आहे आणि तुम्ही पाहू शकता इतकी सुंदर सिनरी आहे इथे. मीही खूप वर्षांनी या ठिकाणी आले होते, त्यामुळं हे सगळे डोळ्यात भरून घेण्याचा प्रयत्न करत होते. खरं तर आपण जे पाहतोय खाली हे धोम धरण आहे. आत्ताच आलेल्या सर्वांचा आवडता चित्रपट म्हणायला हरकत नाही, छावा. याची धोम धरणाजवळही शूटिंग झालेली आहे. तेच हे धोम धरण आणि या मंदिराची रचना अगदीच सुबक आणि सुंदर आहे. या मंदिरापासून खरं तर एक आख्यायिका आहे की या मंदिराच्या पिंडीच्या खालून असं लोक म्हणतात की एक रस्ता जातो, तो थेट प्रतापगडावरती जाऊन मिळतो. आम्ही मंदिरातून वरती येऊन आता बसलो होतो आकाश पाळण्यामध्ये. मग मी थोडीशी घाबरली होती, पण आम्ही तिला धीर देत होतो आम्ही आहोत म्हणून. आणि त्याच्यानंतर मग इथेच थोडीफार आम्ही शॉपिंग करायचं ठरवलं आणि महाशिवरात्रीनिमित्त खरं तर या ठिकाणी बरेचसे शॉप्स लागतात, जिथे आम्ही थोडीफार खरेदी केली. अगदी बाजारपेठेसारखी पूर्ण गर्दी होती या ठिकाणी. आम्ही थोडीफार खरेदी केली आणि नंतर घरी निघणार होतो. एव्हरीबडी फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत आणि खूप एक्झॉस्टेड आहे. दिवसभरचा त्रास नाही पण एन्जॉयही खूप केला आजचा दिवस आम्ही आणि आता खूप थकलो आहे. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा कमेंट्समध्ये. परत भेटू अशाच नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड हर हर महादेव.